झी 24 तास एक पाऊल पुढे। भारत आणि चीन यांच्यात आता पुन्हा एकदा नवा वाद रंगण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत आणि यावेळी ही कुरापत काढली आहे ती चीननं। चीन भारताला कुठलीही कल्पना न देता ब्रह्मपुत्रा नदीवर 3 नवी धरणं बांधायला चीननं सुरुवात केली आहे। ही धरणं जर बांधली गेली तर भारताला भविष्यात फार मोठं आव्हानाला आणि समस्यांना तोंड देण्याची शक्यता आहे आणि या दुर्दैवानं साऱ्याविषयी आपण पूर्णपणे अनभिज्ञ आहोत। ही दृश्य पहा, उपग्रहाच्या माध्यमातून मिळालेली ही दृश्य। या दृश्यांनी आता अवघ्या देशभरात खळबळ माजली आहे। चीनच्या याच कृष्ण कृत्याने आता भारताचा राष्ट्रीय ठेवा असलेली ब्रह्मपुत्रा नदी संकटात सापडली आहे। चीननं आंतरराष्ट्रीय पर्यावरण कायद्याचं उल्लंघन करताना भारताचा भविष्यकालीन विचार न करता ब्रह्मपुत्रा नदीवर 3 हायड्रो पॉवर धरण बांधण्याची जोरदार तयारी चालवली आहे। चीन ही धरणं तिबेटच्या दागू, जायचा आणि जिक्सू या ठिकाणी बांधती आहे। ब्रह्मपुत्रा नदीच्या मध्यावरच या धरणाचं बांधकाम करण्यात येत असल्यानं चीनचा ब्रह्मपुत्रेवरील विळखा आणखीनच घट्ट होणार आहे। या अगोदरही चीनच्या अनेक योजना राबवण्यात येत आहेत ज्या भारतासाठी भविष्यामध्ये अतिशय धोकादायक ठरणार आहेत। तिबेटची राजधानी लासापासून 325 किलोमीटरवर जांगमूमध्ये चीन जगातल्या सर्वात मोठ्या आणि उंच अशा हायड्रो पॉवरच्या प्रोजेक्टला सुरुवात करते। या प्रोजेक्ट अंतर्गत ब्रह्मपुत्रेवर 5 मोठी धरणं, 24 छोटी धरणं, 11 पेक्षा जास्त कालवे तर 6 पेक्षा जास्त ठिकाणी भूमिगत बंधारे यांची उभारणी करण्यात येते आहे। अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार ब्रह्मपुत्रा नदीवर सुरू असलेले हे प्रोजेक्ट पूर्ण झाल्यास चीनची विजेची गरज पूर्णपणे भागणार आहे आणि त्याचबरोबर ब्रह्मपुत्रेच्या प्रवाहावर चीनची पकड आणखीनच घट्ट होईल। अरुणाचल प्रदेश आणि आसाममध्ये यामुळे भविष्यात पाण्याची टंचाई जाणवणार आहे। उत्तर पूर्वेमध्ये जलविद्युत प्रकल्पांवर परिणाम होऊन वीज टंचाईचं मोठं संकट जाणवेल। एवढंच नाही तर पूर परिस्थिती निर्माण झाल्यास चीन अतिरिक्त पाण्याचा साठा सोडेल। त्यानंतर होणाऱ्या नुकसानाला भारताला सामोरं जावं लागणार आहे। पर्यावरणाचं अपरिमित नुकसान होईलच आणि त्याशिवाय युद्धाच्या वेळी या धरणांचा चीन पुरेपूर वापर करून घेईल। या सगळ्या परिणामांचा विचार करता भारताला या 3ही धरणांवर वेळीच ठाम भूमिका घेणं आवश्यक बनलंय। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।